गुड मॉर्निंग. मी पल्लवी, तुमचं सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे. स्वामी महाराज सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करू देत. आणि आता गावी जायची तयारी चालली आहे, त्यामुळे माझ्याकडे ना फ्रीज मध्ये दुधाची साही साठली होती. तर त्याचं म्हटलं तूप करून घ्यावं, नाहीतर ना 8-10 दिवस तसंच राहून जाईल, म्हणून मी तूप बनवून घेते आहे. तर मी पहिल्यांदा काय करायचे, हाताने घुसळून घ्यायची, तर त्यासाठी खूप प्रोसेस वेळ लागायचा. मग मी आता हल्ली काय करते, मिक्सर मध्ये ते फिरवून घेते आणि थोडंसं थंड पाणी टाकून ना छान असा गोळा तयार होतो. त्यामुळे थोडेसे कष्ट वाचतात ते. आणि इथे बघा छान असा गोळा तयार झालाय. तर थोडंसं मी असं घुसळून घेते, छान असं घुसळून घेतलंय. तर हे बघा वरती अशी छान मलाई आलेली आहे. आणि आता मी याचं तूप एका पातेल्यात काढून याचं तूप बनवण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे. जो मस्त असा गोळा आलाय, थोडंसं थंड पाणी टाकलं की ना अजूनच छानच गोळा तयार होतो. याआधी आहे ना मी हातानेच घुसळायची, पण मी एकदा बघितलं होतं इंस्टाग्रामवर की छान असं मिक्सरला लावून छान गोळा तयार होतो. त्यानंतर इथे मी गॅसवर तूप बनवायला ठेवलंय. तर मी आवर्जून तुपामध्ये आहे ना खायचं पान टाकते. तर माझ्याकडे ना खायचं पानाचं झाड आहे, तर एक छोटंसं पान टाकायचं की टेस्टही छान येते आणि कलरही छान येतो. इकडे तूप होत होतं, तोपर्यंत मी म्हटलं चला फ्रीज आवरून घेऊया, कारण तसंच राहिलं ना तर मग थोडंसं बुरशीसारखं होऊन जातात. म्हणून मी इथे फ्रीज तर आहे ना वरच्यावर नेहमी साफच होत होतं, पण कधी कधी आहे ना काही गोष्टी ठेवल्या ना तर लक्षातच राहून जातात. इथे छान असं तूप तयार झालेलं आहे आणि मी हे आता काचेच्या बाउलमध्ये काढणार आहे. मी शक्यतो तूप आहे ना काचेच्या बाउलमध्येच ठेवते, छान राहतं तूप. तर चला, तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.